कॉफी? थँक्यू. नाईस कॉफी. हा, तुझ्या MBA कुठपर्यंत आलंय ग? चालू आहे. एक्झाम्स कधी आहेत तुझ्या आता? एनी टाइम नाउ. ओके. ए तुझी ही सेमिस्टर कॅन्सल झाली आहे का? हो, थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. इथे कधी शिफ्ट होतेस मग? उद्याच होते ना. उद्या कशाला? आज हो ना. आज अगं माझं सगळं पॅकिंग राहिलंय अजून. आणि सो वॉट, मी आज नाहीतरी मोकळीच आहे. मी येते तुझ्या मदतीला. अगं नको, मी करून कम ऑन शिप्रा, हो ना आज शिफ्ट. अँड आय सेड मी मदत करते तुला पॅकिंगसाठी. ओके, आज करूनच टाकूया तुझं पॅकिंग. जुना सखा भेटल्याचा आनंद झालाय आज. पार्वतीच्या सर्व गोष्टींपासून स्वतःला तोडायचं ठरवलंय मी, पण तुझ्यापासून नाही तोडू शकत. एकच प्रार्थना करते, जसा तिच्या पाठीशी उभा राहिलास तसाच माझ्याही पाठीशी उभा राहा. आणि हे वचनही देते, जशी पार्वतीनं तुझी भक्ती केली तशीच शुभ्राही करेल. ये वेलकम. दिस इज माय कबाडखाना. वेट, कोझी प्लीज. तेवढीच महाग पण आहे. बस पाणी आणते. मी कोण? इंटरेस्टिंग. थँक्यू. दिस इज इंटरेस्टिंग. मी कोण? ते असंच टाइमपास ग. पण खरंच शिप्रा, कोण आहेस ग तू? म्हणजे इट्स सो स्ट्रेंज ना. एक महिनाभरापूर्वीची ओळख आपली, तरी सुद्धा किती कळलंय तुला माझ्याबद्दल. छे, कुठे काय कळलंय? नाही कळलं? खूप कळायचंय अजून. का तुला माझ्याबद्दल काही कळलंय का? निदान आज तरी मी हे म्हणू शकते,
अगं सुलेखा, कुठल्याही माणसाला आपण पूर्णपणे ओळखले असं आपण कधीच नाही म्हणू शकत. एक प्रश्न नेहमीच राहतो, तो जसा आहे तसा काय आहे. युअर राईट. हे मात्र आहे नक्की हां शिप्रा. आता बघ ना, लोक आपल्याला फसवतात. का फसवतात? आपल्याशी खोटं बोलतात. का बोलतात? का? हा प्रश्न आहे. राईट, युअर राईट, युअर राईट. अगं सगळीच माणसं अशी नसतात. काही माणसं चांगली पण असतात, चांगली वागतात आपल्याशी. हां, जसं तू माझ्याशी वागतीस. हो. नाही पण तुझ्या घरात येऊन बऱ्याचशा गोष्टींकडे बघून मला का हा प्रश्न नक्की पडला शिप्रा. म्हणजे तर बघ ना, तू MBA ची स्टुडंट आहेस नाही का? आणि हे मातीचे सॅम्पल्स. अगं मी पप्पांना असिस्ट करायचे ना, ते तेव्हाचे आहेत, जुने आहेत खूप, टाकून द्यायला विसरले. वेल, दोरखंड मी माझ्या कॉलेज डेजमध्ये ट्रेकिंग करायचे तेव्हाच आहे, तो पण टाकून द्यायचा राहिलाय. कचरा पडलाय नुसता घरात. बऱ्याचशा अनावश्यक गोष्टी आहेत तुझ्या घरात शिप्रा, टाकून द्यायच्या राहिलेल्या. चल ना, आपण पॅकिंग करायला सुरू करूया. मी आली. ओके, 2 minutes. शिप्रा MBA करते. शिप्राचा आणि MBAचा काय संबंध? मी स्वप्नीलकडनं तुझा नंबर घेतला. ओ अच्छा अच्छा. माझं तुझ्याकडे थोडंसं काम होतं. माझ्याकडे काय? तू MBA करतेस ना? हो, म्हणजे करत होते. माझी एक सेमेस्टर बाकी आहे अजून. का? ॲक्च्युली मलाही MBA करायचं आहे. अच्छा अच्छा. म्हणून मला तुझ्याकडनं गायडन्स हवा होता. खरं तर मी मुंबईत नवीन आहे. आय एम फ्रॉम नाशिक, यू सी. मला नाही आवडली ती. असं चांगुलपणाचा खोटा आवडणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. किती खोटं वागते ती. आधीला आवडतं ना पण हे सगळं. मला खात्री आहे सुलेखा की एक ना एक दिवस आधीला तुझ्या प्रेमाची किंमत नक्कीच कळेल. पप्पानी मला एक मेल पाठवली, त्याच्यात एका मूर्तीचं चित्र होतं. आता त्या मूर्तीची हिस्ट्री जॉग्रफी कळेपर्यंत ते स्वस्त बसणार नाही आणि मलाही बसून देणार नाही. इतकं भांडण झालं माहिती आहे आमच्या दोघांचं त्या मूर्तीवरनं. एवढं असं काय आहे त्या मूर्तीमध्ये? वेल, फार काही नाही. एक बाई आहे, अतिशय कुरूप, आणि तिच्या हातात तंबोरा किंवा सितार काहीतरी असे. ही मूर्ती कुठे सापडली तुझ्या पप्पांना? काही कल्पना नाही. का? तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे का? शिप्राला आर्किओलॉजीचा कंटाळा आहे असं म्हणणं म्हणजे तेंडुलकरला बॅटिंगचा कंटाळा आहे असं म्हणण्यासारखं आहे. यु नो, युअर सच अ नाईस सोल, म्हणून तू माझी मदत केलीस. आणि मी जरा जास्तच वेडी आहेस का तू शिप्रा? ते तर आहेच. असं का वाटेल मला? इनफॅक्ट तू पहिली आहेस जिने माझ्याशी स्वतःहून मैत्री केली आहे. आता लोकांनी आजपर्यंत मला यु नो, इट्स रिअली देअर लॉस. मी जर तुझ्या जागी असते ना तर मी एक पिस्टल घेतली असती आणि आदी आणि शुभ्रा दोघांनाही गोळी घातली असती. आणि इफ नीड बी स्वतःला पण. बोलणं सोपं असतं ग, हे असं करणं कधीच जमत नाही. तू पण ना सुलेखा,
अगं माणसाने एवढं चांगलं असू नये. तसं नाही ग शिप्रा. आय वॉज जस्ट चकिट्या. जस्ट चेंज द टॉपिक. शुभ्राचा विषय आला ना की माझं डोकंच फिरतं. तिने माझं काय वाकडं केलं नाहीये तरीही, पण तिने तर तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मला तर वाटतंय तुझ्याच डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय. ए, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. कशासाठी? सहज मला आवडलं म्हणून घेतलं तुझ्यासाठी. That's so sweet of you. मी तुला मगाचपासून सांगते, तुला कळत नाहीये का की माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाहीये. मला नाही भेटता येणार. ओके ओके फाईन. एवढं रूढ बोलायची काही गरज नाहीये. मला मूर्तीबद्दल काही माहिती मिळाली होती म्हणून मी तुला फोन केला. तुला इंटरेस्ट होता म्हणून. शिप्रा, कॉफी पावडर. काय ग, काय झालं? मी माझ्या मैत्रिणीबरोबर आहे, सुलेखा म्हणून. मी तुला संध्याकाळी भेटते ना. हो, संध्याकाळी भेटू. बाय. जाम पकवते. मैत्रीण आहे? हो, सॉर्ट ऑफ. काय झोपू दे मला आता. त्यातलं दुपारचं दर्जासारखं झोपते. हे इष्ट्या, मला सांग, तू आला होता तो कोण? कोण देऊ? अरे तो तू त्याच्या माग माग करत होता, तो नदीच्या पोराबरोबर बोलत होता. कोण तो? देव. तुम्हाला काय करायचं ना त्या चौकाच्या? हे इष्ट्या, बऱ्या बोलानं सांगतो का आता? हो, नाही सांगितलं तर काय करणार तुम्ही? उगा आपलं भांड खरवडल्यासारखं इटणे करून ओरडता का त्याला? मालकाने तुम्हाला इथे आश्रय दिलाय म्हणून मी तुमची नाटकं सहन करतोय. माझं डोकं फिरलं ना तर काय करशील? काय करशील? तुमचं गठोडं बांधीन आणि जंगलात नेऊन सोडून येईल. तुम्ही अजून माझा वाईटपणा बघितलेला नाहीये. मग मालकाने शिक्षा म्हणून तुमच्या सासूरवासापेक्षा माझं लग्न लावलं तरी चालेल मला. अरे इतके वर्ष राबून माझं लगीन नाही झालं, तुझं कुठलं होते? इष्ट्या, दात नको खाऊ बाळा, दात नको खाऊ. अरे मी एक साधा प्रश्न विचारला, तो माणूस मला ओळखीचा दाखल दिसला म्हणून. कोण आहे तू? ओळखीचा तुमच्या काय संबंध? मुंबईचा मोठा डॉक्टर आहे तो. असोय. लोकांची डोकी तपासतो. तुम्हाला त्याची जास्त गरज आहे. तुझं दुष्काळी तपासून घे. दुपारचं झोपते. हे बाबा सोनिया, नाव कर देतो. डॉक्टर चिमाजी आप्पा. झालं? पेशवाईत झालं, डॉक्टर कधी झाला? काय करू देव म्हाताऱ्याला. अरे जरा दुपारचं झोपायचं म्हटलं तर तुमच्या 12 गावच्या 42 चौकशा. बरं ते तिकडे मीच जातो तोंड घेऊन. याला कुठून माझ्या कुठं पिसाळलं. या काय रे, कसे आहेत बाबा? फर्स्ट क्लास. विष्णू काका सुद्धा मस्त. आणि हे काय शुभ्रा कुठ? हा ये ग. काय मूर्तीची प्रतिष्ठापना व्यवस्थित झाली? व्यवस्थित झाली. तू का ग गप्प? काय झालं? काही नाही हो, मी आलेच हात तोंड धुवून. काय झालं रे? भांडलायस वाटतं. मी कशाला भांडू? बोलला असेल खवचटासारखा काहीतरी. तुझ्या बाबांचाच लेख तू. आई, तू एकदा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा मी कसा वागतो तिच्याशी, आणि ती कशी वागते माझ्याशी ते. हो हो माहिती. जरा हातपाय धुवून ये, जेवायला वाढते. 11 वाजले. आटपणार कधी आणि झोपणार कधी? श्रीरंगराव वय, तो श्रीरंगरावच होता. पार्वती परत आली, महादेव आला, आता श्रीरंगराव बी आला. इंदू सावध हो ग बाई, समधी भूत पुण्यांदा जमायला लागली. तू तिथं बे सावध.
आता कसं सांगू तुला, कसं पोचू तुझ्या पावतर. इंदू, सांभाळ ग बाई, काय होणार हे कुणाला ठाऊक. अरे यार. प्रिया, अरे हाय, तुम्ही कधी आलात? आत्ताच. श्या. अगं काय झालं, एवढी अस्वस्थ काय आहेस? अगं ही क्षिप्रा बघ ना, मला नुसतं लटकवून ठेवलंय. आम्ही भेटणार होतो आज संध्याकाळी, हिने फोन सुद्धा नाही केला आणि आता मी फोन करते तर फोन बंद आहे. मला उगाचच टेन्शन आलंय माहितीये. अगं मग टेन्शन काय घ्यायचं, त्यात अडकली असेल कुठेतरी आणि फोनची बॅटरी डाऊन झाली असेल. तसं नाही ग, पण ती आज आज काय? नाही अगं, आज म्हणजे आज आमचं भेटणं महत्वाचं होतं. मी 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 तिच्या घरी जाऊन येऊ का पटकन? प्रिया, अगं वाजलेत किती पाहिलंस का? 11 वाजून गेले. एवढ्या रात्री दादरला जाणार आहेस तू? 11 वाजलेत? फोन ट्राय कर तिला, नाहीतर स्वप्नीलला फोन करून विचार कुठे आहे ती. नाही ना, त्याचा पण लागत नाहीये फोन. मग दोघं एकत्रच असतील, सिनेमाला वगैरे गेले असतील. तू टेन्शन नको घेऊस. क्षिप्रा प्लीज. काय झालं? मी मारलं तिला. मारलं तिला. नाही वाचवू शकले मी. तुम्ही मला वाचवाल ना? प्लीज तुम्ही मला माझ्यापासून वाचवा. मी तिला नाही वाचू शकले मी माझ्यापासून. तुम्ही मला वाचवाल ना? सुलेखा, सुलेखा, शांत हो, शांत हो. स्वतःवर ताबा मिळव. मला शांतपणे सांग, काय झालंय? काय झालंय? तुम्ही मला कुठेतरी लपवा. आता सगळ्यांना करणार. सगळे येतील. माझी धिंड काढते. मी मारलं ना तिला. मी मारलं. ती निखिली माझा गळा आवळून मला, तसं मी शिप्राचा तसं तुम्ही खून केला. आता तुम्ही वाचवाल ना मला? मी हवं तर पाया पडते तुमच्या. का असे लोक वागतात माझ्याशी? निखिल तर माझा मित्र होता. देखील माझ्याशीच का वागतात? मी माझ्या समोर जाऊ. मी स्वतःहून काही करतच नाही आहे ना. शिप्रा माझी चांगली मैत्रीण झाली. मी असं केलंच नसतं तिच्याशी. ती खोटे म्हणाली मागली माझ्याशी, म्हणून मला मारावं लागलं.